सर्व भावा बहिणीला क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय. बघा पावसाचं वातावरण झाले, खूप छान वाटतंय. छतावरती आले, आता येईलच पाऊस. एक 2 मिनिटात 5 मिनिटात झालं का मग सर्वांचं चहा पाणी. सर्वजण कसे आहे, सर्वांनी ब्लॉग आवडला तर लाईक करा, सब करा आणि कमेंट पण करा भावानो. सर्वजण कसे आहेत, मग मजेत आहेत का? चला मी गाणं म्हणते. सोन्याचा दूर निघतो झोपडीत माझ्या, सोन्याचा दूर निघतो झोपडीत माझ्या. पुढलं आठवण की काय आठवण झाले बघा. जाऊ द्या, एवढंच लक्षात राहिलं भावानो, समजून घ्या. कसं गाणं म्हणा म्हणलं ना तर आठवतच नाही, तर काय करावं का नाही. बघा कसं वाटते वातावरण आमच्या इकडलं. चहाच्या जांभळे मिळतात, चहा प्यायचं ते म्हणलं. शेतावर आलं म्हणलं चला एखादा ब्लॉग टाकावं, खूप दिवस झालं नाही ब्लॉग टाकलेला. भावा बहिणीनं सर्वांनी बघा, लाईक करा, कमेंट करा, सब करा. कसे आहेत मग सर्वजण? पाऊस पाणी आहे का बघा तुमच्याकडं? आमच्याकडं तर येणार आहे वाटाले 100% पाऊस. खूप छान वाटते वातावरण, पण मध्येच पाऊस येते, मध्येच ऊन पडते. आता काय 5-6 वाजल्यात येईलच पाऊस. दुपारून आलाच होता थोडा वेळ. परत एक गाणं म्हणते मी. चला अजून आठवण आली बघा, चांगलं आठवलं होतं गाणं. काहीतरी आहे का? तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाचं नाव आहे. असंच आत्ताच ऐकले होते बघा गाणं, आता लगेच गेलं ध्यानातून. आठवलं की निघून जातं बघा गाणं. काय करायचं, अवघड आहे अवघड. आठवतच नाही, आता वय होईल तसं तसं. छान आत्ताच ऐकले मी गाणं, म्हणलं चला एखादं आपण पण ब्लॉगमध्ये टाकावं गाणं. तर आता आठवणच राहणार, कसं करायचं, काय बोलावं काय कळत नाही एकतर. आणि म्हणलं गाणं तर म्हणा म्हणलं तर ते आठवत नाही. अवघड आहे बघा. आणि सर्वजण म्हणतात, भाऊ बहीण म्हणतात ब्लॉग टाका ताई, ब्लॉग टाका. कसं ब्लॉग टाका आणि कसं करा, खूपच अवघड आहे. कसं वाटते बघा आमचं लातूरचं वातावरण. खूप छान आहे. पण लातूर मी कधी गेले ना मार्केटला, तुम्हाला दाखवून लातूर पूर्ण काय. पण कसं मला धावपळीत असं म्हणजे हे होत नाही, सुधरत नाही बघा. काय करा, आताच खाली भांडून आले वरी. आमच्या घरापुढे एक डीजेचं दुकान लावले. डीजेच म्हणतात वाटते किती दन 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 वाजते बघा. घरात असं त्यांनी जर डीजे लावला तर घरात धड 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 हात आले आणि सगळे भांडे पडाले. तर आणि त्याच्यात काय झाले, आमच्या मोठ्या दिरांचं ऑपरेशन झाले बायपासचं. त्याला ते जमत नाही ना जास्त आवाज, मग आता त्याला भांडून आली भांडीचं. मी सुद्धा झोपले होते, डोकं दुखत होतं, जरा सर्दी झाली आहे, ताप आहे, पांघरून घेऊन झोपले होते. त्यानं असे गाणे लावले की माझ्या कानाच्या कांटाळ्याच उघडले. मी दार काढाविषयी तर बंदच केलं, तरी पण मग ते आता गणपती टाकायच्या टायमाला लागते ना त्यांना डीजे. ती मुलं आली ते, मी म्हणलं बाबा म्हणलं बंद करा, नसेल तर बघा मग एक थोडा ऐकू द्या थोडा. मी म्हणलं जा बक्कळ दंदन वाजते, भिंती पडून जातील म्हणून, एवढा आवाज आहे. काही बाई म्हणून घातलं बघा. जरा आता रात्रीच तर हॉस्पिटलमधून आणलं, कसं हे होईल, झोपाव तर लागेल ना त्यांना. अवघड असते बघा बायपासचं. कुणाचं पण झालं तर थोडा पैसा गेलाय का, भरपूर पैसा घेतले. त्याची आई येऊन बसली होती माझ्यापाशी, त्या मुलाची. म्हणलं नका बाई म्हणलं काही पण करा, पण तिकडंच लावा तुम्ही. अवघड आहे. आमच्यासारख्याला तर ते सण होणार वाजणं, मग बिमार माणसाला कसं सण होईल सांगा. आता आठवलं, माई बापाहून भीमाचे
उपकार लय हाय र माई बापाऊन भीमाचे उपकार लय हाय र तुम्ही खातात त्या भाकरीवर तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र आई बापाऊन भीमाचे उपकार लय हाय र हो आई बापाऊन भीमाचे उपकार लय हाय र तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हाय र हीच गाणं ऐकली होते बघा आणि मला आठवलं नाही. बरं झालं आता तरी आठवलं. खूप छान आहे पण गाणं, खूप मला आवडतं. चला मग सर्व भावांनो चहा पाणी करा. 5-6 वाजत असतील आता, टाईम काय बघितले नाही मग. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र आणि नमो बुद्धाय. ब्लॉग आवडला तर सर्वांनी ब्लॉगला कमेंट करा, लाईक करा आणि नवीन कुणी असेल तर सब पण करा भावांनो. चला मग बाय बाय सर्वांना, बाय बाय.